सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात जयराम स्मृती पिवळी संघ विपक्षामध्ये T611 कुडूस संघ. ड्रेसिंग सेम नाही आहे, सो पेनल्टी असेल कुडूस टीमला. आता या सामन्यामध्ये देखील पहिलाच चेंडू घेऊन चाललाय गोलंदाज ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना फटका फसलाय. साहिल वारगडे चेंडूच्या खाली. पहिल्या चेंडूवरती अभिलाष पाठ. अभिची महत्वाची विकेट. गोल्डन डकचा शिकार ठरतोय अभि. पहिल्या चेंडूवरती बाद. मोठी विकेट. साहिलला पाहिलं आपण गोलंदाज ट्रॅकवरती. साजिद येतोय लेफ्टी बॅटर. राईटी बॅट्समन पाहायला मिळतो साजिद. अभि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन टायमिंग प्रॉपर झालं नाही. कनेक्शन परफेक्ट नव्हतं आणि त्याचाच मुळे ही स्वतः विकेट. साहिल वारगडेच्या हातामध्ये चेंडू विसावला. जयराम स्मृती पिवळी संघ या ठिकाणी आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिले गोलंदाज साईने. गुड्डोलन वसुली संघ इथे इंटर झालाय. त्यानंतर आपण पाहिलं तर कवाड संघ इंटर झाला. आलेला पहिल्या चेंडूवरती ठोकलाय दमदार षटकार. साजिदच्या पाठमधून षटकार. शुभम पाटील आणि कंपनी सध्या ऑन फायर आहे. आज तिलशाची यात्रा होऊन मला वाटतं ते आज इथे उपस्थित झालेत आणि सो त्याच अनुषंगाने सर्व ही भोकू सध्या वाचतायत आणि तो आज त्यांचा चॅम्पियन पद मिळवण्याचा देखील प्रयत्न असेल. हे सर्व भोकू, हे सर्व आवाज आपण पाहतोय. तिलशेश्वराची यात्रा संपन्न करून ते इथे उपस्थित झालेत. पहिल्या चेंडू साजिदच्या बॅटमधनं षटकार आलाय. साईवरती केलेलं आक्रमण. फुलटॉस आणि फुलटॉस वरती देखील दुसरा षटकार, दुसरा ब्लास्ट. अभी बाद झाला परंतु ये तो बस झाकी है और साजिद की पूरी पिक्चर अभी बाकी है. 2 में 2 ठोक डाले. 2 षटकार साईवरती आक्रमण करत असताना 2 षटकार. मिस्टामिक फटका. साहिल वारगडे पुन्हा चेंडू सकाळी विकेट आली आहे. साजिदच्या बॅटमध्ये 2 षटकार परंतु लगेच त्याचा प्रत्युत्तर साईने मिळवून दिला आणि फलंदाज विकेट जाईल साजिद बाद. लेफ्टी बॅट्समन इथे आपण पाहतोय फलंदाज महेश आलेत. आतापर्यंत धावा आहे 2 षटकार आणि 12 धावा. साईने जबरदस्त खेळ इथं साकारताना पाहायला मिळाला. फटका तर इथनं चांगला आहे. अजून एक आल्याला पहिल्या चेंडूत महेशने ठोकलाय. साईवरती आक्रमण करताना षटकार.
फलंदाज इथनं बाद. पहिल्या चेंडूत षटक्यात ठोकला, लगेच असं साईने उत्तर दिलं. गुड्डू 11 वसुली संघाच्या चेहऱ्यावरती आज खूप काही तेज पाहायला मिळतं, कारण एक ट्रॉफी अजून त्यांना मिळणार आहे या स्पर्धेमध्ये, परंतु ते कितव्या नंबरचे असेल ते पाहणं खूप गरजेचं राहील. परंतु आज तिलशेश्वराचं दर्शन घेऊन ते यात्रा फिरून आलेत आणि त्याच्यामुळे ते भोकू आज सध्या वाचतात मैदानामध्ये. शुभम पाटील आणि कंपनी आज तिलशेश्वराचं नवस मलाटे घेऊन आले असतील. सन्मानी मारुती बांगर यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. गुड्डू 11 वसुरी संघ. साहिल वालगडे आले नवीन गोलंदाज दुसऱ्या षटक्यासाठी. चांगला चेंडू लाईन लेंथ पकडून गोलंदाजी पाहायला मिळते. यातील विजेता संघ थेट क्वालिफायरच्या रेसपर्यंत दाखल होईल. नवीन फलंदाज इथं इंटर झालेत मैदानामध्ये. कैश पाहतोय बॅटिंगसाठी आला. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. साहिल वारगडे चांगली गोलंदाजी करतोय. इथे फटका मिस समी आहे. क्षेत्ररक्षक साई चेंडूच्या खाली उपस्थित झाला. वलचच आणि तिथनं कॅच लास्ट मोमेंटला ड्रॉप झाली. कॅच नव्हे तरी मॅचची 2 रन्स इथनं इझिली ड्रॉप केलेत. साईकडनं झालेले मिस्टेक जमिनीवरती पडले, धडपडले, परंतु चेंडू काही गॅदर झाला नाही. आतापर्यंत या अगोदरच्या मॅचमध्ये देखील आशिष पाटीलची झेल यांनी सोडली होती आणि तदनंतर मग आशिष पाटीलने पिवळीकरांना श्वास रोखून ठेवणे एवढी प्रचंड ताकदीची बॅटिंग केली होती. कैशची झेल सोडली. 2 धावा प्लस झाल्यात. सौरभची झेल तिथनं ड्रॉप झाली. इथे इशारा बोल करण्याचा प्रयत्न. पुन्हा क्षेत्ररक्षक तिथे आले. तिथे आता पुन्हा फंबल. सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहे तिथनं दुसरी धाव इझिली कंप्लीट. 22 धावसंख्या, 22 रन्स. आतापर्यंत ओमकार विशीची काही जबरदस्त बॅटिंग राहिली या स्पर्धेमध्ये. पहिला सामना जबरदस्त पाहिला. जयराम स्पोर्ट्स पिवळी संघ इन ऍक्शन मध्ये आहे सध्या तरी. 22वा साहिल वारगडे गोलंदाजी ट्रॅक वरती. पदललितमध्ये बिघाड होताना पाहिला. डेड बॉल पंचांनी घोषित केला. इथनं पुन्हा रनवे रिदमवरती सेट व्हावं लागेल. पहिल्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला होता एकविरा स्पोर्ट्स पाचशापूर. दुसऱ्या दिवसामध्ये अक्षय 11 कवाड संघ. तिसऱ्या दिवसामध्ये गुड्डू 11 वसुरी संघ. कालच्या दिवसामध्ये नेवरे 11 बाउन्सरचा वापर केला, परंतु खाली क्षेत्र चेंडू चला डिफाईन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आलाय हा दर्जेदार चौकार. चौकार आलाय. 26वा 26 रन्स. झेल सोडली होती आणि सौरभची झेल सोडल्यानंतरचा आता हा चौकार पाहायला मिळाला. म्हणजे कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे क्रिकेटचं सूत्र. पुन्हा आता इथनं खोलवर टप्प्याचा चेंडू फोलालेंचा होता. तिथनं पुन्हा आता साई चेंडूपर्यंत पोहोचला. फेकी झाली आहे. तिथनं 2 धावा कंप्लीट. 28वा 28 रन्स. पुन्हा आता काहीसा रनवे रिदम मध्ये बिघाडच होतोय. साहिल वारगडेचा आपण पाहतोय. धावसंख्या इथनं 28. पहिल्या षटक्यामध्ये चांगलं षटक पाहिलं. 2 षटकार आल्यानंतर देखील तिथं कमबॅक केलं. आतापर्यंत या षटक्यामध्ये धावा आल्यात. इथे फटका पुण्याचा फर्स्टला क्षेत्ररक्षक साई चेंडूपर्यंत पोहोचले. आतापर्यंत साईकडे हा चेंडू आला.
2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्नामध्ये अखेर तिसरी धाव देखील इझिली कंप्लीट होईल. जिथे धाव नव्हती तिथे 3 आल्या. साईने आतापर्यंत मी पाहिले की सकाळच्या सत्रामध्ये एक झेल सोडली. आता त्याच्याकडे 4 चेंडू गेले, त्यामध्ये एकही चेंडू व्यवस्थित गॅदर होत नाहीये. 31 धावा झाल्यात. 32चं टार्गेट आहे. 32 धावांचा टार्गेट. पुढच्या मॅचचा टॉस इथनं केला जाईल. गावदेवी वेहेले विपक्षामध्ये जय बजरंग गोरसई. हा पुढचा सामना असेल. दोन्ही टीमचा कॅप्टन या. चला आपण टॉस संदीपजी पाटील साहेबांच्या शुभाचे टॉस केला जाईल. ज्या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स वेहेले विपक्षामध्ये जय बजरंग गोरसई. बिग फाईट. दोन्ही संघांमधील ही लढाई पाहायला मिळेल. दोन्ही ताकदीचे संघ एकाच असोसिएशनच्या अंतर्गत संघ खेळताना पाहायला मिळालेत आणि आज दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील. चला बाकी सर्व जे संघ क्वालिफाय झाले सर्वांनी रिपोर्टिंग करा. वसुरी आणि कबाड संघ इथं एंटर झालाय. नेवरे 11 संघ आणि त्यांच्या विपक्ष त्यांच्या सोबतीने आपण पाहिलं तर एकविरा पाचशापूर संघ आपण देखील एंटर होणं गरजेचं राहील. चला टॉस आपण इथं करणार आहोत संदीपजी पाटील साहेबांच्या शुभाचे. चला प्रथमतः टॉस करूया आपण. चला कॅप्टन दोन्ही टीमचे उपस्थित आहेत. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा प्राइस संदीपजी पाटील साहेबांच्या वतीने दिले जाईल. जयराम स्पोर्ट्स पिवळी टीमच्या संघासाठी. वेहेले विपक्षामध्ये गावदेवी वेहेले विपक्षामध्ये जय बजरंग गोरसई. आमच्या दिदीच्या शुभासे टॉस केला जातोय. टॉस इथनं जिंकलाय गावदेवी वेहेले टीम. टॉस जिंकला, निर्णय इथनं स्वीकारलाय. डिसिजन स्टील पेंडिंग. आणि संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून पिवळी संघाला षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा प्राइस दिला जाईल. 32 धावांचा टार्गेट आहे, परंतु 2 धावा तर इझिली त्यांना गोलंदाज स्वीकारले गावदेवी वेहेले टीमने. पहिल्याच बॉलवरती फ्लॅट अँड फ्युरियस. जो ओमकार मागच्या मॅच मध्ये जिथे थांबला होता तिथनं आता ओमकार विषयने केलेली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती फ्लॅट अँड फ्युरियस ठोकलाय साइड स्क्रीन वरती धडक देणारा षटकार. ओमकार विषय ज्याच्या बॅटिंगची धार संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. काय फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय अटॅकिंग शॉट षटकार. ओमकार विषय चर्चेमधला खेळाडू बनला आजच्या दिवसामध्ये. काय बॅटिंग केली आज, सुपर्ब. परंतु यानंतरचा सामना कोणी पाहायला विसरू नका. एकाच असोसिएशन मधील 2 धुरंधर संघ जय बजरंग गोरसई विपक्षामध्ये गावदेवी वेहेले संघ. अजून एक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा ब्लास्ट. 2 में 2 ठोक डाले. ओमकार विषयचा बॅटचा तडाखा. 2 मध्ये 2 षटकार. थँक्यू. षटकार हॅट्रिक जर अजून कंप्लीट केली, एक अजून येणं बाकी आहे. 500 रुपयापर्यंत प्राइस मिळेल, परंतु सध्या 400 रुपयावरतीच माहोल थांबलाय. कारण आता एक आला म्हणजे 500 लागू होतील. परंतु 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा प्राइस संदीपजी पाटील साहेबांच्या वतीने. 3 षटकार 500 रुपये. 2 तर आलेत. 2 में 2 ठोक डाले. दोन चेंडूमध्ये 2 षटकार आलेत. ओमकार विषय ये तो बस बाकी है. ओमकार विषय की पूरी पिक्चर अभी बाकी है. जितना पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला, जितना षटकाराने सामना जिंकून दिला, सामना नंतर थांबला होता, परंतु या मॅच मध्ये जसा उतरला तिथून पुन्हा तोच रिदमने उतरलाय.
त्याच रिदमने बॅटिंग केली. 2 मध्ये 2 षटकार आलेत. तिसरा देखील आलाय. हॅट्रिक कंप्लीट. ओम आज झालं पाहिजे. ओमकार विषयासाठी काही जबरदस्त बॅटिंग. 3 मध्ये 3 षटकार. सुपर बॅटिंग. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइस होतं ते सध्या मिळवलंय ओमकार विषयने, परंतु हॅट्रिक पेक्षा संघाला 18 धावा 3 मध्ये मिळवून दिल्यात. काय बॅटिंग. सुपर बॅटिंग. अजून आले तर अजून प्राइस वाढलं जाईल. जबरदस्त परफॉर्मन्स ओमकार विषय. सध्या रन मशीनने धावा करण्याचा प्रयत्न करतो. 3 मध्ये 3. चौथा येईल का. गोलंदाजावरती आता सध्या दबाव आणि दबाव पाहायला मिळतो. दबावाची स्थिती. चौथा बॉल. चौथ्यामध्ये चौथा आला. 4 में 4 ठोक डाले. चौथा षटकार ओमकार विषयीच्या बॅटबद्दल. 4 मध्ये 4 षटकार. थँक्यू. अजून 2 आले तर 2000 रुपये संदीपजी पाटील साहेबांच्या वतीने. 4 आलेत. 24 धावा. धनंजय गिरासे 4च षटकार आलेत. सो कॅल्क्युलेट केलं 4 षटकांचे होतात 24. आणि इथनं आता करायचं आहे. इथनं आता 6च करावे लागते कारण 2 पॅनल्टीचे आहेत. काय बॅटिंग. जबरदस्त. सुपर बॅटिंग. ओमकार विषय. 5वा येईल का. 4 आलेत. 5वा आलाय. वाह काय बॅटिंग झाले. 5 मध्ये 5 षटकार. सामनाच फिनिश झालाय. जर पॅनल्टी नसती तर 2000 रुपयाचा प्राइस मिळाला असतं. ओमकार जबरदस्त. ओमकार साठी आज आला मित्रांनो. काय बॅटिंग केली ओमकारने. 5 मध्ये 5 षटकार. स्पर्धेमधील विक्रमाची नोंद केली आहे ओमकार विषय. 1 मॅन आर्मी. 5 मध्ये 5 षटकार. आणि ओमकार विषय चला आपण या 500 रुपयाचा प्राइस दिलं जाईल. सुपर बॅटिंग. काय बॉडी लँग्वेज पाहिली. सुपर.